नमस्कार, जय शिवराय. आपल्यासोबत एक मराठा सेविका आली आहे कर्नाटकमधल्या बीदरमधनं, बरोबर? तुमचं नाव काय? माझं नाव लक्ष्मी अंगदराव शिंदे पाटील. मी कर्नाटकची आहे. बीदर जिल्हा, तालुका कमाननगर. माझ्या गावचं नाव नंदी बिजलगाव. इतक्या लांबून तुम्ही इथे कसं काय आल्यात? कारण जी माझी 2021ची भरती होती ना, ती मला आरक्षण नसल्यामुळे गेली. म्हणजे मला आरक्षण नव्हतं म्हणून गेला. आणि त्या आधी माझी लेखी पण चांगली होती आणि ग्राउंड पण 40+ झालं होतं. तरी ओबीसीच्या मुलीला पण तेवढेच मार्क पडले होते. पण मी मराठीची आहे आणि मला कास्ट नाही आणि तिला ओबीसी कास्ट आहे, म्हणून माझ्या ठिकाणी ती मुलगी लागली. शिक्षण काय तुमचं? माझं BCom 3rd इयर कम्प्लीट आहे. ओके. त्यावेळेस तुम्हाला काय अडचण आली होती शैक्षणिक? शिक्षणामध्ये पण अडचण आली होती. ज्या वेळेला कर्नाटकमध्ये माझी 10वी झाली, 10वीला मला 87+ होते. तरी मला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. नांदेड जिल्ह्यामध्ये मुखरांबाद म्हणून गाव येतोय, मुखेड तालुक्यामध्ये. तिथे मला जवळपास त्या पिरियडमध्ये 5,000 रुपये तरी भरावं लागलं होतं, कारण आम्ही मराठ्याचे आहोत. हे सगळे प्रॉब्लेम सरकार समजून का घेत नाही सेन्सिटिव्हली? मला एक सांगा, आता तुमचं स्वप्न काय? आता तुम्ही आणि पोलीस भरतीचीच तयारी करतोय आणि येणाऱ्या भरतीत मी 100% लागणार. आणि जरी मला मार्क कमी जरी पडले ना, तरी ह्या वेळेस आरक्षण भेटते आणि आरक्षण भेटल्यामुळे थोडीफार सवलत भेटते. नक्की ह्या वेळेस महाराष्ट्र पोलीस नाव लागणार. 4-4.25 किलोचा गोळा असतोय, तरी मी आउट ऑफ टाकला. आणि माझी पहिली भरती आर्मी गेली. समजा कुणबी नोंद असती तर त्याने माझ्या वयाच्या 8व्या वर्षीच मी आर्मी झालो असतो, कारण मी 8वी 9वी 10वी पासून गावाकडे प्रॅक्टिस वगैरे करत होतो. अगोदरपासूनच मला ग्राउंडचा विषय येत नव्हता. लेखी बी बऱ्यापैकी जमत असते, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण. आणि जीकीचे क्वेश्चन तर असे असतात की मुख्यमंत्री, हे गृहमंत्री, आपले असं तसं इथले तिथले शासन पॉलिटिकमध्ये येऊ शकतात. ते तर कोणी पण सोडतंय. पण कसं आहे, एक आर्मी भरती गेली त्या गोष्टीचा धोका. दुसरी 2022 मध्ये पोलीस भरती गेली. आता 2025 चालू आहे, तरी मी माझ्या घरच्यांना वाटते की ही 4-5 वर्ष काय घालत आहे. पण त्यांना तरी काय सांगू, कारण माझा बाप शेतकरी आहे. महिन्याला 7,000 भरणं त्यांच्यासाठी खूप काही आहे. तुम्हाला आता समजलं असेल की ही मुलगी कर्नाटकावरून इथे जरांगे पाटलांना आणि आपल्या या एकंदरीत चळवळीला सपोर्ट करायला का आली आहे. आरक्षणाचं महत्त्व किती आहे, जिवंत उदाहरण आहे आपल्यासमोर. या लेकरासाठी तुम्ही नक्की प्रार्थना करा. तुमचे विचार कमेंट्समध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूया मुंबईमध्ये उद्या. या ताई पण येत आहेत, मीही येतोय, या ताई येत आहेत. आम्ही सगळे जेवढे दिसतोय सगळे येणार आहोत. प्रत्येक मराठ्याने 29 ऑगस्टला मुंबईला यावंच लागतंय. एक मराठा.